काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष अजित डोले यांच्या 63व्या वाढदिवसा उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अध्यक्ष विक्रमदादा सावंत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की काँग्रेस कमिटी कार्यालयात कोणताही कार्यक्रम असला तरी अजित डोले हे सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित आणून तो कार्यक्रम यशस्वी करतात। जिल्हा काँग्रेस कमिटीला ऊर्जा देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले असून त्यांना पुढील आयुष्यासाठी दीर्घायुष्य लाभावे अशी शुभेच्छा त्यांनी दिल्या। शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक यांनी सांगितले की अजित डोले यांना युवक काँग्रेसमध्ये संधी देऊन जिल्हा सचिव पदापासून त्यांना आपल्या कार्याची सुरुवात केली। त्यानंतर सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याच्या मजबूत संघटना उभारले असून प्रत्येक कार्यकर्त्याला भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास देत ते काम करत आहेत। यावेळी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष करुणा श्यामसन, सौ प्रतीक्षा काळे, मनीषा शिंदे, अरुणा सूर्यवंशी, कांचन कंदारे तसेच पत्रकार गीता मुधोळकर यांच्यासह महिला सेवा दलाचे भगिनींनी वाढदिवस साजरा केला। कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष DPI बनसोडे, गुलाबराव भोसले, प्रदेश ओबीसीचे माळी साहेब, माजी PSI सुनील बिशे, कडेगावचे रमेश रासकर, कार्याध्यक्ष अरुण पळसुले, मौलाली वंटमुरे, धनाजी जाधव, रघुनाथ नार्वेकर, विठ्ठलराव काळे, विश्वास यादव, नामदेव पटाडे, संजय कुलकर्णी, पंडित पवार, भीमराव चौगले, अंकलीकर साहेब, सुरेश कांबळे, राजेंद्र कांबळे, अर्जुन सुतार, श्रीधर 12%, विद्याधर पाटील, मुफीद कोळेकर, सुरेश गायकवाड, उस्मान मखदूम, योगेश पाटील, गणेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। आता 61 करार मिळाले, 75 आणि परत 100 करार मिळालं। आम्हाला समितीला एवढी विनंती करतो, आमचं जय हिंद जय भारत। ज्या पद्धतीनं या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला जी काही ऊर्जित अवस्था आहे ती खऱ्या अर्थानं डोले साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणलेली आहे। कारण प्रत्येक गोष्टीत त्याचा पाठपुरावा, लोक गोळा करणे, आमच्या माता भगिनी या सगळ्या ठिकाणी गोळा करणं आणि काही असू दे, काँग्रेस कमिटीचा या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असू दे या निमित्तानं ताकदीनं आज ते करत आहेत। आणि या निमित्तानं मी सगळ्या तमाम जिल्ह्यातल्या काँग्रेस ग्रामीणच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा पद्धतीची या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।